नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आता उन्हाळा सुरू झाला आहे म्हटलं तर आईस्क्रीम तर झालीच पाहिजे. आणि आईस्क्रीम बनवायचं म्हटलं की खूप सारे इंग्रेडियंट्स लागतात. बरेच इंग्रेडियंट्स घरात अवेलेबल पण नसतात. पण आज आपण पाहणार आहोत घरातल्या साहित्यांपासून कमीत कमी वेळात एकदम सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम कशी बनवायची ते. रेसिपी अगदी सोपी आहे, लगेच सुरुवात करूयात. आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत केळीपासून. तर मी इथे घेतलेले आहेत 4 केळी. केळीचे देठ काढून घेतलेले आहेत आणि आता आपण ही केळी सोलून घेऊयात. विशेष म्हणजे ही केळी आमच्या अंगणात लावलेल्या केळीच्या झाडाची आहे. त्यामुळे तर अशा वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतच असते. त्याचबरोबर ही आजची केळीची आईस्क्रीमची रेसिपी ना खूप भन्नाट आहे, खूप सोपी आहे. त्याचबरोबर मी अशा पद्धतीने सर्व केळी इथे सोलून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला ही केळी गोल गोल कट करून घ्यायची आहे. मी याआधी केळफुलाची भाजी, केळफुलाचे थालीपीठं अशी रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्याचे लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. केळी अशा पद्धतीने आपल्याला ही केळी कट करून घ्यायची आहे. मी सर्व केळी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे एक मी घेणार आहे डब्बा. प्लॅस्टिकचा टिन आहे हा तुम्ही इथं घेत आहे. तुम्ही या जागी झिपलॉकची बॅग वापरली तरी देखील चालेल. आता कट करून घेतलेली सर्व केळी ह्या डब्यामध्ये मी घालून घेत आहे. केळी डब्यामध्ये घालून झाल्यानंतर डब्याचं झाकण लावायचं. फक्त डब्बा आपल्याला पॅक बंद झाला पाहिजे, त्यात हवा नाही गेली पाहिजे, एवढीच काळजी घ्यायची. आता झाकण लावल्यानंतर हा डब्बा आपल्याला फ्रीझरमध्ये 3 ते 4 तासासाठी ठेवायचा आहे. तुम्हाला हवं असल्यास रात्रभर देखील हा केळीचा डब्बा फ्रीजमध्ये ठेवू शकता. 4 तासानंतर मी हा केळीच्या कापाचा डब्बा काढलेला आहे आणि केळी छान फ्रीज झालेली आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये ही फ्रीज करून घेतलेले केळीचे काप घालून घेत आहे. केळीचे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार साखर. तर मी इथे 4 मोठे चमचे साखर घालत आहे. ही केळी चवीला थोडीशी आंबट आहे, त्यामुळे मी साखर जास्त घातली. केळी जर गोड असेल तर आवडीनुसार साखर कमी अधिक घालू शकता किंवा नाही घातली तरी देखील चालेल. 2 चमचे दुधावरची साई आणि थोडंसं दूध. साई नसेल तर अर्धा वाटी दूध घातलं तरी देखील चालेल. आता झाकण लावून आपल्याला हे अर्धासा मिनिट मिक्सरवरती ब्लेंड करून घ्यायचं आहे. अर्धा मिनटं मी मिक्सरवरती हे बारीक करून घेतल्यानंतर तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता. आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा मध. मध पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण टेस्ट खूप छान येते. त्यासाठी मी इथे घातलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्या आईस्क्रीमला छान फ्लेवर येण्यासाठी मी घालणार आहे 1 चमचा व्हॅनिला इसेन्स. तुम्ही याऐवजी चॉकलेटचे काप जरी यामध्ये घातले तरी देखील चालेल. त्यानंतर 1 ते 1.5 मिनटं पुन्हा मिक्सरवरती छान बारीक करून घेतलेलं आहे. आता आईस्क्रीम सेट करण्यासाठी एक डब्बा घ्यायचा आहे. स्क्वेअर आकाराचा घ्या, जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो तुम्ही इथे डब्बा घ्या. फक्त झाकण व्यवस्थित लागलं पाहिजे. तुम्ही वाटीमध्ये वगैरे जरी आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवली तरी काहीच हरकत नाही. पेपर ग्लास येतात त्यामध्ये ठेवली काहीच हरकत नाही. आता ही सर्व आईस्क्रीम मी ह्या टीनमध्ये डब्यामध्ये काढून घेतलेली आहे. झाकण लावून 9-10 तास छान फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचे. 9-10 तास झालेले आहेत आणि मी ही आईस्क्रीम काढून घेतलेली आहे. आता हे वरती काय आहे तर मी थोडंसं मध त्यावरती घालून घेतलं होतं तेच आहे. मी इथं आईस्क्रीम चमच्याने काढते आणि तुम्ही पाहू शकता ती किती सॉफ्ट झालेली आहे. टेक्स्चर तुम्ही पाहू शकता आणि टेस्ट पण खूप छान होते. कमी साहित्यामध्ये खूप सुंदर अशी चवीला आईस्क्रीम बनवून तयार होते. मी ती आईस्क्रीम छान गार्निश करून घेतली आहे ट्रुटी फ्रुटी चेरीने. तुम्ही ड्रायफ्रुट्सने काय हवे असेल त्या साहित्यांपासून ही गार्निश करू शकता. मी आधी लस्सी, ताक अशा उन्हाळ्यासाठी थंडगार रेसिपी शेअर केल्या आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याचबरोबर ही केळीची आईस्क्रीम आवडली असेल तर ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.